रायगडमधील माणगावात आज शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे आणि आपण सध्या आहोत माणगावमध्ये, ज्या ठिकाणी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे। तब्बल 40 एकराच्या जमिनीवरती या कार्यक्रमाचं आयोजन आहे। 75,000 लाभार्थी या ठिकाणी येणार असल्याची माहिती जी आहे ती जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे। त्यासाठी मोठ्या प्रमाणात तुम्ही इथे पाहू शकता की तयारी केली गेलेली आहे। जर का तुम्ही पाहायला गेलात तर जे कोणी लाभार्थी इथे येणार आहेत त्यांच्यासाठी सोयी सुविधा केल्या गेलेल्या आहेत। प्रत्येक खुर्च्यांवरती जे आहे ते त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स ठेवलेल्या आहेत। त्यांच्या फास्ट फूडची देखील सोय केली गेलेली आहे। प्रत्येक खुर्चीवरती तुम्हाला इथे पिण्याच्या पाण्याची बॉटल दिसेल। या सर्व सोयी सुविधा ज्या लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी केल्या गेलेल्या आहेत। तसेच जर का पाहायला गेलं तर ठाकरे गट आक्रमक झाला होता। भरत गोगावले यांनी एका माध्यमांना जी प्रतिक्रिया दिली होती बाळासाहेब ठाकरेंना घेऊन, त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाले होते आणि तत्पूर्वीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ठाकरे गटाने आंदोलनाचा पवित्रा धरला होता, आंदोलन करण्याची हाक दिली होती। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा देखील दिल्या होत्या आणि त्याचमुळे कुठेतरी आता हा जो शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे त्यामुळे इथे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। सिक्युरिटी पूर्णपणे अलर्ट वरती आहे। कोणत्याही अनोळखी माणसाला विदाऊट पास आतमध्ये सोडलं जाऊ शकत नाही आहे आणि त्यामुळे इथे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। सगळ्याच गोष्टींवरती पोलिसांचं बारकाईने लक्ष आहे। थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। कॅमेरामॅन नितीन करासह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, माणगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।